विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. मानवी वस्ती प्रामुख्याने मानव हा समाजशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीस भटके जीवन जगणारा माणूस कृषी व्यवसायामुळे एका जागी घर बांधून स्थायिक झाला. सामाजिकरणाची ही मोठी प्रक्रिया होती. त्यातूनच सहवास, सोबत व गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन समाज जीवनाची गरज माणसाला भासली. मानव अधिक समाजशील प्राणी झाला. अनेक लोक किंवा लोकसमूह एखाद्या निश्चित ठिकाणी एकत्रित येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधत आणि त्यातून घरांची एकत्रित बांधणीची रूपरेखा तयार होत असे. अशा घरांच्या मांडणीला मानवी वस्ती म्हणतात. प्रामुख्याने मानव घर बांधून एकत्र राहतो. तेथेच त्याची निवासाची गरज पूर्ण होते आणि तेथेच मानव विविध आर्थिक क्रिया करतो. निवासासाठी घरे बांधणे, विविध आर्थिक क्रियांसाठी एक निश्चित प्रदेश व्यापला जातो. मानवी वस्तीमध्ये असे निवास व आर्थिक क्रियांसाठी व्यापलेली सर्व जागा किंवा प्रदेशाचा समावेश होतो. प्रामुख्याने मानवी वस्तीच्या स्थानावर अनेक गोष्टी परिणाम करत असतात किंवा अनेक घटक परिणाम करत असतात. जेथे माणूस वस्ती करतो त्या वस्तीच्या स्थानावर अनेक घटक परिणाम करतात. त्या परिणाम करणाऱ्या घटकांचा प्रामुख्याने आपण अभ्यास करू. त्यामध्ये प्रामुख्याने पहिला आहेत प्राकृतिक घटक. वस्त्यांच्या स्थान निश्चितीवर प्राकृतिक घटकांचा निश्चितच सर्वात महत्त्वाचा परिणाम होतो. जमिनीचा उंच सकलपणा, स्थानाची समुद्रसपाटीपासूनची उंची, त्यानुसार ठरणारे हवामान, मृदा प्रकार, मृदेची सुपीकता, प्रदेशाची जलप्रणाली, पाण्याची उपलब्धता, वने, गवताळ कुरणे किंवा वनस्पती, प्राणीसंपदा असे विविध प्राकृतिक जे घटक आहेत, हे प्राकृतिक घटक मानवी वस्तीच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर प्रदेशानुसार प्राकृतिक घटकांचे स्वरूप बदलते. त्यामुळे एखाद्या प्रदेशात जो प्राकृतिक घटक जास्त महत्त्वाचा ठरतो त्यानुसार वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या घटकांचे स्वरूप आणि महत्त्वही बदलते. उदाहरणार्थ, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात पाण्याची उपलब्धता हा इतर प्राकृतिक घटकांपेक्षा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. त्यामुळे अशा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात जेथे पाणी उपलब्ध असते तेथे केंद्रित स्वरूपाची वस्ती निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने जेथे कोरडा हवामान आहेत अशा कोरडा हवामानाच्या ठिकाणी इतर घटकांपेक्षा पाणी हा घटक महत्त्वाचा ठरतो आणि ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होत असते. आता उदाहरणार्थ बघितलं तर वाळवंटातील जे मरुद्यान आहेत अशा मरुद्यानाच्या ठिकाणी प्रामुख्याने मानवी वस्ती निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सुपीक मृदा असलेल्या प्रदेशात तसेच सागरी किनारे, मैदाने, नदी मैदाने येथे वस्ती विखुरलेल्या स्वरूपात आढळते. याला कारण जमिनीचा उंच सकलपणा आणि पाण्याची उपलब्धता हे दोन्ही घटक येथे सर्वत्र उपलब्ध असतात आणि त्यामुळे तिथे विखुरलेल्या स्वरूपाची वस्ती ही निर्माण होत असते. म्हणजे अशा स्वरूपात अनेक जे प्राकृतिक घटक आहेत हे प्राकृतिक घटक मानवी वस्तीच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरा घटक आहेत सांस्कृतिक घटक. प्रामुख्याने संरक्षण ही मानवाची आणि मानवी समूहाची एक महत्त्वाची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी वास्तव्याच्या निर्मितीवर संरक्षणाची गरज हा घटक प्रभावी ठरतो. पूर्वी उंच माथ्यावर जेथून सभोवतालच्या प्रदेशावर नीट लक्ष ठेवता येईल अशा स्थानाचा विचार वस्ती निर्मितीत केला जायचा. काळाच्या ओघात तटबंदी बांधणे, किल्ला बांधणे, मोकीची जागा मिळवणे हे घटक सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि या सामाजिक सुरक्षिततेच्या बरोबर जी सामाजिक सुरक्षितता आणि जे सांस्कृतिक घटक आहेत
संस्कृती जी आहेत, ही संस्कृती आपली रूढी परंपरा कशी जोपासली जाईल, संरक्षित दृष्टिकोनातून तिचं संरक्षण कसं होईल, या दृष्टिकोनातून विचार केला जातो. आणि हे जे घटक आहेत, हे घटक प्रामुख्याने मानवाच्या वस्तीच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करत असतात. त्यानंतर आर्थिक घटक मानवी वस्तीच्या स्थाननिश्चितीवर जरी प्राकृतिक घटकांचा प्रामुख्याने प्रभाव पडत असला तरी वस्तीमध्ये शेवटी आर्थिक क्रिया ही सगळ्यात महत्त्वाचा ठरतात. कारण मानवी वस्तीमध्ये आर्थिक क्रिया खूप महत्त्वाच्या ठरत असतात. त्यामुळे आर्थिक जे घटक आहेत हे स्थाननिश्चितीवरती, वस्तीच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करतात. ज्या प्रदेशामध्ये आर्थिक क्रिया करण्याजोगे पर्याय उपलब्ध असतात अशा ठिकाणी वस्ती निर्माण होते व त्या ठिकाणी वस्तींचा विकासही प्रामुख्याने होत असतो. उदाहरणार्थ नदीचे मैदानी प्रदेश असेल, सागरी किनारी प्रदेश असेल, पर्वतमाथ्याचे प्रदेश असेल, या ठिकाणी प्रामुख्याने मानवी वस्ती विकसित होत असते. त्याचबरोबर शेती, मासेमारी, पूरक व्यवसाय, पशुपालन, वनउद्योग अशा विविध आर्थिक क्रियांना पोषक परिस्थिती वातावरण जेथे आहे अशा ठिकाणी अधिक प्रमाणात वस्ती विकसित होत असते. जेव्हा वस्ती विकसित होत असते, ती वस्ती विकसित होत असताना त्या वस्तीवरती जे सामाजिक घटक आहेत हे वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकतात, की अनेक सामाजिक घटक वस्तीचं विखंडित करण्यात, वस्ती विखुरण्यात मदत करत असतात, तेही परिणाम करत असतात, हे आपल्या लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, घरामधील अंतराच्या आधारावर वस्त्यांच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने जी घरांच्या अंतरावरून 4 प्रकार पडतात: दाट किंवा केंद्रित वस्ती, अर्धकेंद्रित किंवा अपखंडित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती असे प्रकार निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रामुख्याने आपल्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 22 यामध्ये आकृती क्रमांक 3.2 मधील अ ते उ या विविध प्रतिमा वस्त्यांचे आकृतिबंध दर्शवितात. त्यांचे निरीक्षण करून आपल्याला त्यातील फरक समजून घ्यायचा आहेत. त्यासाठी आपल्याला 2 स्तंभ दिले आहेत आणि त्यातील वैशिष्ट्य दिलेले आहेत. ते वैशिष्ट्य प्रामुख्याने आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यानुसार छायाचित्रास दिलेले जे वैशिष्ट्य आहेत हे वैशिष्ट्य आपण समजून घेऊ. वस्तीचे छायाचित्र व त्यातील वैशिष्ट्ये हे आपल्याला प्रामुख्याने दिलेले आहेत आणि त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहेत. प्रामुख्याने जे छायाचित्र दिलेलं आहे वस्तीच्या उपग्रहीय प्रतिमा आहेत. पहिली आहेत आकारहीन वस्ती. आता इथे आकारहीन वस्तीचं छायाचित्र आपल्याला दिसत आहेत. आता इथे दिसत असलेली जी आकारहीन वस्ती आहेत त्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर प्रामुख्याने आकारहीन वस्ती निर्माण झाल्यावर वस्तीच्या विकासाबरोबरच वस्तीचा आकार वाढत जातो. प्रामुख्याने इथे वस्ती निर्माण होते, छोटीशी वस्ती निर्माण होते आणि वस्ती निर्माण झाल्यानंतर त्या वस्तीचा जसजसा विकास होतो तसा तसा त्या वस्तीचा आकार वाढत जातो आणि त्यामुळे या वस्तीला कुठल्याही प्रकारचा आकार हा राहत नाहीत. त्याचबरोबर वाढणारी वस्ती अनियमित वाढते. जी वाढणारी वस्ती आहे या वस्तीला कुठल्याही प्रकारचा आकार नसतो, ती अनियमित स्वरूपाची असते. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्त्यांचं किंवा इतर जे नियोजन आहेत हे इतर नियोजन पूर्वनियोजित नसतं. वस्ती झाल्यानंतर इतर रस्ते वगैरे ह्या गोष्टींचं नियोजन तिथे होत असतं. त्यामुळे ही जी वस्ती आहेत ही प्रामुख्याने अनियमित स्वरूपाची असते. त्याचबरोबर सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरे बांधली जातात, की आपली जशी सोय आणि जशी जागा उपलब्ध आहे त्यानुसार घरे बांधली जातात. त्यामुळे येथील वस्तींना कुठल्याही प्रकारचा आकार नसतो. या ज्या वस्त्या आहेत या आकारहीन स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर रेषीय वस्ती. आता आपल्याला दिसत असलेले जे चित्र आहे वस्तीचं चित्र आहेत प्रामुख्याने रेषीय वस्तीच आहेत. येथे आपल्याला प्रामुख्याने रस्ता
किंवा जी नदी आहेत यांना लागून प्रामुख्याने ही वस्ती तयार होत असते. या वस्तीचे वैशिष्ट्य आपण बघू. प्रामुख्याने एखाद्या रस्त्यालगत किंवा रेल्वे लाईन किंवा नदी कालव्याला लागून वस्त्या आढळतात. प्रामुख्याने ही जी वस्ती आहेत ही वस्ती रस्ता, रेल्वे लाईन, नदी, कालवा अशा न लागून प्रामुख्याने वस्ती विकसित होत असतात. एका रेषेत असतात. प्रामुख्याने ह्या ज्या वस्त्या आहेत ह्या एका रेषेत असतात किंवा मुख्य रस्त्याच्या किंवा नदीच्या आकाराप्रमाणे त्या पसरत असतात. जसा रस्ता आहे किंवा नदी आहे किंवा कालवा आहे त्यांच्या आकारानुसार ही वस्ती विकसित होत असते किंवा त्याच्या स्वरूपाचा रेषीय स्वरूपाचा आकार या वस्तींना प्राप्त होत असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे त्रिकोणी वस्ती. आता या चित्रामध्ये आपल्याला दिसून येणारी जी वस्तीचा आकार आहे हा त्रिकोणी स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने दोन नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर किंवा समुद्रकाठी अशा वस्त्या आढळतात. प्रामुख्याने जेथे दोन रस्ते एकत्र येऊन मिळतात किंवा दोन नद्या एकत्र येऊन मिळतात किंवा समुद्रकिनारा असतो अशा समुद्रकिनाऱ्यांच्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने अशा स्वरूपाची जी वस्ती आहेत ही त्रिकोणी आकाराची वस्ती ही विकसित होत असते किंवा आढळून येते. त्याचबरोबर प्राकृतिक किंवा सामाजिक कारणामुळे अशा वस्त्यांची वाढ तिन्ही बाजूंनी होत असते की जे प्राकृतिक असेल किंवा सामाजिक कारण आहेत या कारणामुळे या वस्तीचा विकास हा तिन्ही बाजूंना होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहेत वर्तुळाकार वस्ती. प्रामुख्याने एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेत असतात की एखादं मंदिर असतं किंवा एखादं सरोवर असतं किंवा तळं असतं आणि त्या तळ्याच्या आजूबाजूला वस्त्यांचा आकार होत असतो किंवा त्याच्या आजूबाजूला वस्त्या निर्माण होत असतात. आणि प्रामुख्याने ज्या पाण्याची जी उपलब्धता आहेत या पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे येथे जवळजवळ बांधलेली असतात किंवा मुख्य जो स्रोत आहेत प्रामुख्याने अशा वस्ती पाण्याचा जो मुख्य स्रोत आहेत या मुख्य स्रोताच्या बाजूने वर्तुळाकार स्वरूपाच्या निर्माण होत असतात. पाण्याच्या उपलब्धतेमुळे घरे जवळजवळ असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर केंद्रोत्सारी वस्ती. हे जे चित्र दिसते आपल्याला हे केंद्रोत्सारी वस्तीचं आहेत. प्रामुख्याने याची जी वैशिष्ट्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होत असतो की प्रामुख्याने एक केंद्र असतो आणि त्या सेंटरपासून त्या केंद्रापासून वस्त्या ह्या दूर अंतरापर्यंत विकसित होत असतात. हा केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकासातील महत्त्वाचा भाग असतो. प्रामुख्याने हा सेंट्रल पॉईंट जो आहे हा केंद्रबिंदू जो आहे हा अतिशय मुख्य भागात असतो. वस्त्यांच्या विकासातील हा महत्त्वाचा भाग असतो. त्यानंतर आहेत आयताकृती वस्ती. आयताकृती वस्तीमध्ये प्रामुख्याने घरे एका ओळीत आणि सरळ रेषेत असतात. अशा ओळी एकमेकांना समांतर असतात. प्रामुख्याने आधुनिक काळात नियोजित जे शहरं आहेत ही नियोजित शहरे वसवताना अशा आकाराचा विचार केला जातो. प्रामुख्याने जे आधुनिक शहरं आहेत ही आधुनिक शहरे जी वसत आहेत किंवा त्यांचा जो विकास होत आहेत या प्रामुख्याने आयताकृती किंवा आयताकृती स्वरूपात त्यांचं पूर्वनियोजन केलं जातं आणि अशा स्वरूपाचा वस्त्यांचा विकास घडवून आणला जातो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने त्यांच्या आकारावरून वस्त्यांचे प्रकार आपल्याला सांगता येतील.